तर काकांनी भस्म वगैरे लावला तिथे. तरी ती एका पायावरती उभी होती गेटवरती. त्या शी वॉज बँगिंग हर हेड, कंटिन्युअसली बँग करणं सुरू होतं तिचं. आणि आम्ही थांबवलं तरी ती त्या एनर्जी किंवा सेन्सेसमध्येच नव्हती तिच्या की ती कोणाचं ऐकेल. ती आरतीमध्ये खूप वेगळ्या वेगळ्या एज ग्रुपच्या फिमेल्स होत्या तिथे. ओके. ठीक आहे. त्या ना असं खूप जोरात कोणी रडत होतं, कोणी ओरडत होतं, हे सगळं स्टार्ट झालं. अँड जशी आरती स्टार्ट होते, ती माझ्या साईडची लेडी आहे ना, ती एकदम ओरडायला स्टार्ट होते आरतीमध्ये पूर्ण. हो. मी त्यांच्याकडे बघते तोपर्यंत तिकडे माझी फ्रेंड पण तिचं पण स्टार्ट होऊन जातं. ती खाली पडते. त्या मंदिराच्या समोर गेट आहेत. फिमेल लिटरली मेलच्या व्हॉइसमध्ये बोलत होती. हो. तिला काहीच आठवत नव्हतं तिचं. काहीच आठवत नव्हतं. आणि बिलीव्हच करू शकणार नाही की जी मुलगी लिटरली 1 तास एका पायावरती उभी आहे गेटवर, ती सेकंड थिंगला जशी आरती संपली तसं नेक्स्ट याला शी इज एकदम नॉर्मल. इन्स्टावर स्टोरी वगैरे टाकते मंदिराचा, एकदम नॉर्मल आहे. हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं सगळ्यांचा शैतान स्टोरीज या आपल्या हॉरर पॉडकास्टच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्यासोबत आहेत एक माझी खूप चांगली फ्रेंड रक्षा. सो रक्षा, स्वागत आहे तुझा. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. सो रक्षा, तू स्वतःला कसं इंट्रोड्यूस करशील आपल्या व्ह्यूअर्सला? येस. सो माझं नाव रक्षा माने. मी बेसिकली पुण्यात राहते. मी एक फिजिओथेरपिस्ट आहे आणि फ्रॉम लास्ट 4-5 इयर्स मी पुण्यात प्रॅक्टिस करते आहे. आणि तुला हॉरर या निशमध्ये कसा तुझा इंटरेस्ट वाढला आहे? ओके. इंटरेस्ट तसं मला चाइल्डहूड लहानपणीपासूनच होता. म्हणजे की स्टोरीज ऐकायचो आपण आजी आजोबांकडून. त्यानंतर हॉरर मूवीजमध्येही मला फार इंटरेस्ट, एक थ्रिल भेटतं ते पाहिल्यानंतर. सो एक आवड अशी नेहमी आधीपासूनच होती. बट या सगळ्या गोष्टींमध्ये बिलीफ नव्हतं माझा आधीपासून, विश्वास असा नव्हता. बट ॲक्च्युली इट्स स्टार्टेड जेव्हापासून आमच्यासोबत एक इन्सिडेंट झाला फ्यू इयर्स बॅक. त्यानंतर मग देअर वॉज लॉट ऑफ क्वेश्चन्स, म्हणजे फार प्रश्न उभे होते की हे सर्व काय आहे. आणि तिथून पुढे मग थोडी क्युरिओसिटी या गोष्टींमध्ये फार वाढली माझी. आणि त्यानुसार मग पुढे थोडं रिसर्च करत या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे सध्या. असं ओके. रीडिंग वगैरे थोडंफार स्टार्ट झालं त्यानंतर मग या विषयामध्ये. म्हणजे आज जी तुझ्याकडे जी स्टोरी आहे ती म्हणजे त्या तुझ्या 4-5 इयर्स अगोदर जे घडलेला इन्सिडेंट त्याच्यावरच आहे का रिलेटेड? येस. ओके. सो ही स्टोरी स्टार्ट होते लॉकडाऊनच्या जस्ट नंतर थोडंसं. सो दिस स्टोरी इज अबाउट माय फ्रेंड. म्हणजे माझी खूप क्लोज फ्रेंड आहे. शी इज लाईक म्हणू शकतो पण फॅमिली फ्रेंड आहे. आम्ही चाइल्डहूडपासून कंटिन्यू सोबत असायचो. ग्रॅज्युएशनही आम्ही एकत्र कम्प्लीट केलं. आणि त्यानंतर म्हणजे आम्ही सोबतच होतो. सो वी आर लाईक इन अ सेम ग्रुप ऑफ फ्रेंड सर्कल. सो मी तिची आयडेंटिटी रिव्हील नाही करू शकत, ते मला हिडन ठेवायचे. दॅट्स इट. फक्त मी इन्सिडेंट शेअर करू शकते सगळ्यांसोबत. सो इट स्टार्टेड लाईक जेव्हा लॉकडाऊन संपलं अँड वी वेर कॉल्ड बॅक फ्रॉम अ कॉलेज. आम्ही एकत्रच कॉलेजला होतो की आमचा इंटर्नशिप स्टार्ट होणार होता. सो लॉकडाऊनमध्ये सगळेच घरी होते. सो आम्ही पण घरी असून बोर झालो होतो. सो वी थॉट आमच्या ग्रुप ऑफ फ्रेंड्सनी की विल प्लॅन अ ट्रिप समवेअर, की आपण जाऊन येऊयात. त्याने इंटर्नशिपमध्ये परत आपल्याला लिव्ज वगैरे जास्त नाही भेटणार आहेत. सो त्यानंतर आपण बिझी होऊन जाऊ. सर्व प्रोजेक्ट वर्क हे ते स्टार्ट होतं. त्यामुळे मग आम्ही आमचे 4-5 फ्रेंड्स होते. वी प्लॅन्ड अ ग्रुप ट्रिप टू कोकण एरिया दॅट टाईम. आणि त्यावेळेस आणखीन लॉकडाऊन पूर्णपणे म्हणजे हे नव्हतं झालं, ओपन नव्हतं झालं. रिस्ट्रिक्शन्स होते थोडेफार. बट स्टील आम्ही मेडिकल स्टुडंट असल्यामुळे थोडंफार आम्ही तो आम्ही घेतला. अँड मग आम्ही सगळे निघालो. ॲक्च्युली वी रेंटेड अ कार दॅट टाईम. अँड ते फार लेट मिळाली, त्यामुळे जर्नी आमची खूप लेट नाईट स्टार्ट झाली त्यावेळेला. अँड देन मग आम्ही निघालो. अँड घाटाघाटातून ऑलमोस्ट त्यावेळेस जास्त कार्स नव्हते, ट्रॅफिक नाही, खूप कमी लोक सगळीकडे, काहीच नाही. सो मिडल ऑफ द नाईट वी वर समवेअर बिटवीन घाट एरिया. आणि आम्ही जातो आहे तिथे पूर्ण आपण धुके म्हणतो ना, फॉग काहीच दिसत नाही आहे समोरचं. जस्ट ते व्हाईट लाईन आम्ही रोडवरची फॉलो करतो आहे. सगळीकडून असं घनदाट जंगल असल्यासारखं आहे. अँड वी वे गोईंग. आम्ही मजा करत जात होतो. थोडंफार भीती पण वाटत होती की दॅट वॉज समथिंग आउट ऑफ द बॉक्स आम्ही करतोय. एक तर कोणीही नाही आहे हेल्पला, काही प्रॉब्लेम आला तर. स्टील वी वे गोईंग. द जर्नी वॉज सो फार गुड. त्यानंतर आम्ही पुढे गेलो, आम्ही पोहोचलो. आणि लाईक ऑलमोस्ट रात्रीच्या मिडनाईट 2 ते 3 वाजता आम्ही पोहोचलो असो बीचवर. म्हणजे ॲक्च्युली माझ्या दृष्टिकोनाने दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट मेमोरेबल नाईट. बिकॉज कोणीच नव्हतं बीचवर. आमचा ग्रुप होता. वी वर हॅव्हिंग फन. अँड आय गेस त्या दिवशी पौर्णिमा होती, तर फुल मून लाईट. अँड फक्त ते पाणी, ते लाईटमुळे रिफ्लेक्शन खूप छान होतं की प्रकाशाची गरजच नव्हती, फक्त चंद्रप्रकाश होता. खूप छान होतं ते ॲक्च्युली. वी हॅड फन देअर. अँड मग वेन वी केम बॅक फ्रॉम दॅट ट्रिप, मग तिथून माझी जी फ्रेंड आहे
ती थोडी वियर्ड बिहेव करायला स्टार्ट झाली. वी डोंट नो असं काय झालं. तिने ट्रिपमध्येच बिहेवियर तिचं चेंज झालं होतं की आल्यानंतर स्टार्ट झालं. ॲक्च्युली ट्रिप वॉज नॉर्मल, काही नाही. तिथून आम्ही आलो, एव्हरीथिंग वॉज नॉर्मल, वी हॅड फन. आणि त्याच्यानंतर मग तिचं बिहेवियर थोडंफार चेंज झालं. शी स्टार्टेड ॲक्टिंग वियर्ड. खूप फन जॉली पर्सन आहे ती. शी स्टार्टेड नाही कसं शांत राहणं चालू झालं तिचं, खूप जास्त बोलणं नाही. मग कोणी अचानक तिला पोक केलं तर एकदम ॲग्रेसिव्ह होणं हे स्टार्ट झालं. सो मी जास्त तिच्या क्लोज असायची. सो मी ते एक्सपिरियन्स केलं की चेंज इन बिहेवियर आहे हिच्या काहीतरी. म्हटलं यार नाही का असं कसं काय होऊ शकतं, सडनली एवढी छान जॉली पर्सन आहे ती सडनली एवढी ॲग्रेसिव्ह बिहेव करायला लागते. ओके. देन आय थॉट मे बी काहीतरी स्ट्रेस असेल. मी बोलण्याचं ट्राय केलं तिच्यासोबत, पण नाही काही ती बोलली त्या गोष्टीवरती. मग हे फार दिवस कंटिन्यू राहिलं असे पॅटर्न, की मग परत असं स्टार्ट झालं की वी वर रूममेट्स ऑल्सो. तर ती झोपायची नाही लेट नाईट. शी यूज टू सेट अँड एक स्टेअर करत राहायची कॉन्स्टंट एका पॉईंटला. असं अशा गोष्टी स्टार्ट झाल्या. सो आम्ही एवढं जास्त विचारच नाही केला या काही गोष्टींचा. नोटीस होत होत्या सगळ्या गोष्टी, बट वी थॉट की इग्नोर करतो ना आपण, किंवा स्ट्रेस, मेंटल स्ट्रेस असू शकतो, पर्सनल इश्यूज असू शकतो, किंवा फॅमिलीमधले इश्यूज असेल जे मे बी शी इज नॉट कम्फर्टेबल टू शेअर. म्हणून आम्ही हे सर्व इग्नोर केलं तिचं बिहेवियर. देन दिस केप्ट कंटिन्युईंग, हे सुरूच राहिलं तिचं असं. मग थोड्या दिवसानंतर ती घरी गेली, आमची इंटर्नशिप पण कंप्लीट झाली, अँड देन शी वेंट होम. घरी गेल्यानंतर पण सेम. मग हे चेंजेस पेरेंट्सनी नोटीस केले. असं झालं. मग थोडेफार त्यांनी आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न पण केला. देन आम्हालाही वाटलं की नाही, आता आपण मेडिकल स्टुडंट आहे, मी पण एक मेडिकल स्टुडंट आहे, तर आम्ही सायकोलॉजिकल ॲस्पेक्टनी ते रीड केलेलं असं सायकोलॉजी अँड ऑल सगळं. सो आपण या सगळ्या गोष्टींमध्ये नाही जात, आपण त्या दृष्टिकोनाने विचार करतो. स्केप्टिक माइंड असतो आपला. करेक्ट. सो तसं झालं. अँड देन वन फाईन डे काय झालं, शी वॉज ॲट होम. म्हणजे ही स्टोरी सगळी तिच्याकडून नॅरेटेड आहे. अँड इन फ्यू थिंग्स मी विटनेस केलेल्या आहेत, बिकॉज आय वॉज देअर विथ हर. म्हणजे मी तिच्यासोबत होते त्या गोष्टींमध्ये. सो वेन ती घरी गेल्यानंतर म्हणजे आता कॉलेज कंप्लीट झालं, इंटर्नशिप कंप्लीट झालं, सगळे आपापल्या इकडे होते. आणि त्यानंतर मग ती घरी असायची. आमचं आणखीन पुढचे काही प्लॅन्स नव्हते सो फार. वन डे शी टोल्ड मी दॅट की ते आपल्या गावाकडे येतात ना, म्हणजे ते दारावरती भिक्षा वगैरे मागतात, गळ्यात त्यांनी देवी वगैरे घातलेली असते त्या टाईप्स, ते येतात. मग ते आले होते अँड मग तिची मम्मी जी आहे ती त्यांना देण्यासाठी वगैरे गेली. ते भिक्षा वगैरे देतात ना आपण, तांदूळ पीठ असं काही ते देतो. येस, हां त्यांना. सो ते देण्यासाठी गेली. मग ते असं नॉर्मली सांगतात की तुमच्या घरी असं आहे हे ते. आपण मोस्ट ऑफ द अशा गोष्टींवर बिलीव्ह नाही करत, विश्वास नाही ठेवत. सो असं मग ते असं बोलले की माझं सगळं ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही, असं काकू म्हणाल्या. पण माझ्या मुलीचं पहा, ती सतत काही ना काही तिचं चालू असतं, चिडचिड फार करते नॉल. आउट ऑफ असंच त्यांनी सहज विचारलं असेल, बिकॉज ते पण या सगळ्या गोष्टीत बिलीव्ह करणारे नाही आहेत. मग ते बोलले की तुमच्या मुलीला बोलवा, आम्ही बघून सांगतो वगैरे. मग ती आली आणि त्यांनी पाहून सांगितलं वाटतं की नाही, देर इज टू मच, म्हणजे खूप काही आहे हिच्या मागे अँड तुम्हाला फार काही करावं लागेल, पूजा वगैरे, निगेटिव्ह ऑरा वगैरे त्यांना फील झाला असेल. ओके. येस. मग असं झालं. मग त्यावेळेस त्यांनी इतकं काही सिरियसली नाही घेतलं, काकूंनी पण फार सिरियसली नाही घेतलं आणि तिने पण नाही घेतलं. ओके. मग दॅन दिस वॉज द फर्स्ट इन्सिडेंट, म्हणजे हाऊ इट स्टार्टेड, की ॲक्च्युली हे समजलं कसं पुढे असं. त्यानंतर इग्नोर केलं. त्यानंतर 2-3 महिन्यानंतर आय गेस तिच्या फॅमिलीमध्ये एक फंक्शन होतं, लाईक बेबीचा पण नेमिंग सेरेमनी असतो, तो नेमिंग सेरेमनी बारसं ते होतं. आणि मग ती पण गेली होती तिच्या फॅमिलीसोबत. ओके. फॅमिलीसोबत तिकडे गेल्यानंतर तिथे ट्रान्सजेंडर्स असतात ना, ते ब्लेसिंग्स करण्यासाठी येतात बेबीसाठी, ते आले होते तिथे. मग त्यानंतर ते सगळं फंक्शन झालं आणि त्यानंतर मग ते सगळे ट्रान्सजेंडर्सचे त्या ब्लेसिंग घेत होते त्यांचे, बिकॉज म्हणजे नॉट टू हर्ट एनी सेंटिमेंट्स, पण असं आपल्या गावाकडे त्यांना फार मानतात ना, ते येतात वगैरे. हो, त्यासाठी त्यांचा आशीर्वाद असला तर आपलं भलं होतं, लक असं म्हणतो. त्यांनी कॉईन्स आपल्याला दिले तर गुड फॉर्च्यून असतं असं समजलं जातं. मग त्या याच्याने आउट ऑफ द हे काकू म्हणाला तिला की तू जा आणि तू पण ब्लेसिंग्स घे त्यांच्या, चांगली गोष्ट आहे करून. मग ती जाते ब्लेसिंग्स घेण्यासाठी आणि ते तिला ब्लेसिंग्स नाही देत तिथे. ते असं तिला बोलतात की तू दूर हो पूर्ण, आम्ही तुला काही ब्लेसिंग्स वगैरे नाही देणारे वगैरे. मग काकू पण थोड्याशा घाबरतात, असं का म्हणतात माझ्या मुलीसाठी, एक आई कोणती त्यांना वाटणार, एकदम स्ट्रेंज बिहेवियर आहे ना हा, म्हणजे कोणाचं तरी. हो. मग ते बोलले असं की का असं तुम्ही करताय, का नाही ब्लेसिंग्स देतात माझ्या मुलीने, का आशीर्वाद नाही देते. तर त्या म्हणतात तिथे की तुझ्या मुलीच्या मागे इतकं काय काय सगळं आहे की आम्ही नाही सांगू शकत आणि तुझं पूर्ण आयुष्य जाईल ते सगळं करण्यात, ते सगळं काढण्यात.
मग हे थोडंसं कुठेतरी फार डिस्टर्बिंग होतं त्यांच्यासाठी, की फर्स्ट तर त्यांनी थोडंफार इग्नोर केलं पहिल्या वेळा जेव्हा झालं ते. मग दुसऱ्या वेळा थोडं त्यांनी ती गोष्ट सिरियसली घेतली, की नाही आता काहीतरी असेल, 1 वेळा झालं 2 वेळा झालं, ही गोष्ट रिपिटेटिव्हली होती आहे असं. मग सेकंड टाईम जेव्हा ती पण थोडीशी सिरियस झाली या गोष्टीला घेऊन, तेव्हा तिने माझ्यासोबत शेअर केलं, की रक्षा असं असं होत आहे, असं असं बोलले यार, मला नाही समजत आहे काय आहे सगळं. मग त्यावेळेस आम्ही बोललो पण, की आपण म्हणजे थेरपिस्टकडे जायचं का, सायकोलॉजिस्टकडे जायचं का, तुला काय वाटतंय का असं हे ते या सगळ्या दृष्टिकोनातून. त्यावेळेस मग ती म्हटली की ठीक आहे. मग आम्ही का त्या पर्स्पेक्टिव्हनी पण अप्रोच केलं ह्या गोष्टीकडे, की आपण पाहूया मे बी सायकॅट्रिस्ट येस, की बायपोलर पर्सनॅलिटी डिसऑर्डर असतो, मेनियॅक, अंगात देवी येणं वगैरे आपण म्हणतो, या सगळ्या गोष्टी आम्ही स्टडी केलेल्या होत्या सायकोलॉजीमध्ये ऑलरेडी. सो आम्ही ते कोरिलेट करत होतो. इकडे असं काय आणखीन विश्वास नव्हता आमचा या सर्व गोष्टींमध्ये. म्हणजे एक हॉरर तुम्ही म्हणजे त्या एका साईडला नव्हते जात की काही भूत वगैरे लागलं असेल पाठीमागे. येस. ओके. पण हे सगळं जे होतं ना ते बियॉन्ड सायन्स समवेअर इट वॉज समथिंग. ठीक आहे. कारण की एक असं बिहेव स्ट्रेंज करणं आपल्यासोबतची व्यक्ती जी रोज आपल्यासोबत असते, हा ना, ते खरंच फार म्हणजे डिफिकल्ट होतं हँडल करणं सगळ्यांसाठीच. आणि मग ती नंतर ते जास्त स्टार्ट झालं. ती खूप जोरजोरात ओरडायची, इंचडायची. ती काही पण बडबडत असायची, ती काय बोलायची ते समजायचं नाही. आम्ही पण घाबरून जायचो फार त्या गोष्टींनी. घरचे पण फार वरीड होते की आता काय केलं पाहिजे, कुठे गेलं पाहिजे, ते काही समजत नव्हतं. मग त्यानंतर पुढे लाईक असंच झालं की त्यांनी गेले 1-2 टेम्पल्समध्ये वगैरे, बट ते काही नाही झालं त्या गोष्टींनी. पण मग काही टाईम नंतर आम्ही परत आलो सोबत इकडे पुण्यामध्ये. आम्ही जॉब वगैरे स्टार्ट केलं. आम्ही या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे कुठे ना कुठे एक इम्पॅक्ट होता माइंडमध्ये असं. आणि घरचे पण फार जास्त केअरफुल झाले होते या गोष्टींना घेऊन, की तुम्ही काळजी घ्या, हे करा ते करा असं. पण ते येण्याआधी ते आम्हाला एका दर्गामध्ये घेऊन गेले होते. आणि त्या दर्गामध्ये म्हणजे ते आमच्या होमटाऊनचा खूप फेमस असा दर्गा आहे. आणि तिथे ते मौलवी बाबा असतात ना, ते असतात तिथे. सो मी तिथे पाहिलं फर्स्ट टाईम. म्हणजे मी गेली होती तिच्यासोबत. तिथे एक फिमेल लिटरली मेलच्या व्हॉइसमध्ये बोलत होती. हो. अँड ते लिंबू वगैरे कापत होते डोक्यावरती अँड ऑल. हे सगळं मी पाहिलं. मला असं वाटलं की वॉट रब्बेशन आहे का, हे काय सुरू आहे असं. पण ते माहोल असं होतं ना, ते कब्रिस्तान अँड ऑल सगळं तिथे. सॉरी, मला सेंटिमेंट्स नाही हर्ट करायच्यात, पण मी ते पाहिलं आणि ते खरंच विश्वास नाही ठेवू शकत आपण. असं होतं ते. आणि खूप होतं ते. म्हणजे भरपूर लोक होते तिथे. एका फिमेलला मेलच्या व्हॉइसमध्ये बोलणं खूप जास्त स्ट्रेंज आहे आपल्यासाठी. हो, म्हणजे एका स्केप्टिकल माणसासाठी तरी ऍक्च्युली खूप जास्त हे होतं ते. आणि आत्ताही म्हणजे असं शिवरिंग फील होतं. आपण म्हणतो ना, गूजबम्स येतात ते जेव्हा पण हे करते तेव्हा. आय डोंट नो. पण मग त्यानंतर त्यांनी तिला रिंगमध्ये पाहायला सांगितलं होतं, की रिंगमध्ये पहा करून, की तुला काय दिसतं का करून. त्यांच्या हातामध्ये एक रिंग होती. तिने पाहिलं. ते तीच पाहू शकते ऑफकोर्स. तर तिने पाहिलं अँड ऑल. माहिती नाही काय झालं तिला. ती खूप घाबरली, खूप जास्त घाबरली. आणि त्यानंतर मी विचारली तिला की काय दिसलं तुला असं करून. ती बोलली की मला लिटरली एक फेस दिसला, एक असं ना वियर्डचा, पूर्ण घोस्टचा फेस. असं काइंड ऑफ, की पूर्ण केस मोकळे आहेत अँड असं खूप मोठं कुंकू वगैरे लावलं, एक लेडी आहे असं फेस दिसतोय तिला त्यांच्या रिंगमध्ये. ती पण घाबरली होती त्यावेळा की असं काय. पण त्यावरती पण आम्ही असं होतं की अरे चलो काहीतरी असेल, रिंगमध्येच काहीतरी पिक्चर्स असतील काही असं ना. सो ते आम्ही तिथे सिरियसली नाही घेतलं. मग त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. ॲक्च्युली मला पण बोलले ते की तुम्ही केस मोकळे सोडून बाहेर फिरू नका, डोंट यूज परफ्युम्स, आणि लेट नाईट जास्त फिरायचं नाही, तुम्ही नॉनव्हेजचे पार्सल्स वगैरे घेऊन जातात तर बी केअरफुल अबाउट दॅट. असं थोडंफार डूज अँड डोंट सांगितलं होते आम्हाला त्यांनी. मग त्यानंतर ठीक आहे असं झालं. मग तिथून पुढे आम्ही आलो, आमचं जॉब स्टार्ट झालं, आम्ही आमच्या लाईफमध्ये बिझी झालो. पण या गोष्टीबद्दल क्युरिओसिटी मला जास्त वाटली आणि ती थोडी स्ट्रेस घेत होती त्या गोष्टीसाठी फार, की काय एम आय सायकोलॉजिकली इल असं. ते सगळं ती वेगळ्याच डिप्रेशन झोनमध्ये जात होती मे बी, किंवा काही गोष्टींचा तिच्यावर इम्पॅक्ट होत असेल, हे दोन्ही असेल. मग मी एक थोडंसं रिसर्च स्टार्ट केलं होतं या गोष्टीवरती की काय आहे काय नाही. म्हणजे स्पिरिच्युअलिटीकडे पण माझं थोडंसं कल तेव्हा जास्त वाढला गेला की नाही आहेत काही गोष्टी, काही इन्सिडेंट्स आहेत जे बियॉन्ड सायन्स आहेत, आपण जे एक्सप्लेन नाही करू शकत असं. आणि त्यानंतर वन फाईन डे माझ्या मम्मीचा फोन येतो आम्हाला. ठीक आहे की एक आमच्या घराच्या इकडे होमटाऊनच्या जवळ एक प्लेस आहे
टेम्पल आहे. ओके. ते खूप म्हणजे असं चांगलं फेमस टेम्पल आहे आणि तिथे आरती वगैरे होती त्यावेळेस. असं खूप ज्यांच्या मागे पण काय किंवा काय ते असं खूप तिथे आरतीमध्ये ते बाहेर निघतं असं म्हणतात. ते महाराज असतात तिथे असं पूजा वगैरे होते आणि चांगलं टेम्पल आहे ते. ओके. सो माझी आई मला सांगत होती की असं असं टेम्पल इकडे आम्ही जाऊन आलो. ती फर्स्ट टाइमच गेले होते तिकडे, त्यामुळे ती क्युरिओसिटीमुळे सांगत होती की छान होतं, असं होतं तसं होतं, तू जेव्हा येशील तेव्हा आपण जाऊ, तू बघ कसं असतं तिथं, म्हणजे की फक्त दाखवण्याचे हे. मग मी म्हटलं की ठीक आहे. मी माझ्या फ्रेंडला सांगितलं त्या की असं असं आहे, एक चान्स घेऊन बघूया की लेट्स गो, आपण बघूया, एक्सपेरिमेंट तरी करू. हां, आणि तू पण चल बघू आपण खरंच काय तिथे, कारण आम्ही या गोष्टींवर रिसर्च करतच होतो की काय काय नाही, काय नेमकं, की तिथे गेल्यानंतर आपल्याला समजेल. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्ही गेलो. ती पण आली होती माझ्यासोबत. आम्ही एकत्र गेलो तिथे आणि ते आरती स्टार्ट झाली सकाळी 7 वाजता. पौर्णिमा असते, पौर्णिमेलाच असते जनरली. 7 वाजता ती आरती स्टार्ट झाली अँड मग ती आरतीमध्ये खूप वेगळ्या वेगळ्या एज ग्रुपच्या फिमेल्स होत्या तिथे. ओके. ठीक आहे. त्या ना असं खूप जोरात कोणी रडत होतं, कोणी ओरडत होतं. हे सगळं स्टार्ट झालं. आम्ही बघते आणि बघता बघता ती पण चालू झाली, माझी फ्रेंड ओरडायला. हां, फार जोरात. मग ती रडते, ओरडते आणि मी बघते आणि आय मीन शॉक की काय होतंय हे सगळं आणि कसं, म्हणजे नाही असं अंगात आल्यासारखं होतं की वेगळं. हां, काइंड ऑफ दॅटच म्हणू शकतो आपण. पण आम्ही म्हणजे आपण त्या पॉईंटला स्पीचलेस होतो की काय सुरू आहे, या माणसाला सांभाळावं की फ्लोमध्ये असू देऊ तिला, आपल्याला काही समजत नाही त्यावेळा. आणि ते फर्स्ट टाईम होतं त्यामुळे हां, सो ते खूप हॉरिबल होतं ॲक्च्युली. त्यानंतर मग ते बोलले की थांबा, तुम्ही काहीच करू शकत नाही आपण त्या पिरियडमध्ये की त्यांच्यासोबत त्या गोष्टी होत आहेत तेव्हा. सो इट हॅपन्ड. मग ते सगळं झालं, आरती संपली, आम्ही थांबलो आणि ती नॉर्मल होती परत, एकदम नॉर्मल. आरती झाल्यावर? हां, आरती झाल्यानंतर एकदम नॉर्मल की काय झालं काय नाही, तिला काहीच आठवत नाही काय झालं होतं ते असं. मग खूप क्वेश्चन मार्क्स होते की सगळं काय आहे असं. हां, मग ते झालं. मग ते महाराज बोलले की तुम्हाला यावं लागेल फॉर फ्यू डेज ॲटलिस्ट या आरतीमध्ये. त्यावेळेस मग तुम्हाला समजेल, तुम्ही स्वतः सांगाल की काय, लाईक इफ यू आर पजेस्ड बाय अ स्पिरिट किंवा काय, तर तुम्ही स्वतः बोलाल. यू विल ओनली से दॅट. किंवा तुमच्यावरती कोणी असं ब्लॅक मॅजिक टाईप काही केली असेल तर ते पण तुम्ही सांगाल, स्वतः सांगाल असं. आणि तिथे होत्या फ्यू लेडीज ज्या बोलायच्या, खूप बोलायच्या की नाही यांनी मला मारण्यासाठी असं केलं किंवा तसं केलं, या सगळ्या अशा स्टोरीज. आणि प्रत्येकाचा तिथं तो किऑस असायचा नेहमी. मग त्यानंतर ते झालं. मग आम्ही तर इकडे जॉब करायचो, मग सतत जाणं आमच्यासाठी पॉसिबल नव्हतं तिकडे. होमटाऊन आमचं दूर आहे इकडून, मिनिमम 5 to 7 hours लागतात ट्रॅव्हलिंग. सो असं झालं. पण मग तिच्या घरचे हे इन्सिडेंट झाल्यानंतर आणखीन जास्त खूप वरीड झाले, खूप वरीड झाले की हे काय आहे आणि कसं काय या सगळ्या गोष्टी. आणि ऑफकोर्स म्हणजे की एज्युकेटेड पेरेंट्स असतात तेव्हा पण ते पण या सगळ्या गोष्टींवरती बिलीव्ह करत नाहीत की काय, किंवा मे बी सायकोलॉजिकल ॲस्पेक्टनेच आपण बघायला जातो त्या गोष्टी की असं आहे. किंवा मग असं पण होतं ना कधी कधी की म्हणजे आपल्याला वाटतं आपल्यामध्ये काहीतरी आहे आणि मंदिरमध्ये ते सगळे लोक तसं करत असतात, तर आपण पण त्यांच्यासारखं म्हणजे त्यांना इनॅक्ट करायला बघतो. म्हणजे ते होतं सायकोलॉजिकली, पण आपल्याला कळत नाही आपण काय करून बसलोय, तर तसं होतं ते. नाही, या गोष्टीवर मी विचार पण केला की इन ॲक्ट की त्या सराउंडिंगमध्ये ते लोक तसे वागतात का. एक सर्टन केसेसमध्ये आपण म्हणू शकतो, एक 2 to 5% की ठीक आहे त्या ह्याच्यामध्ये. किंवा आपण जसं की माझ्या नॉलेजनुसार हे सगळ्या गोष्टी आपण एक फॉर्म ऑफ अटेन्शन सिकिंग असतं. ठीक आहे, की आपण गावाकडे म्हणतो की अंगात देवी आल्यासारखं ते बिहेव करतात फिमेल लेडीज. म्हणजे सगळ्यांच्या नाही आहेत. हां, पण ते कधी कधी कसं असतं, ते अटेन्शन सिक करण्यासाठी असतं की सगळ्यांचं अटेन्शन मला मिळावं. किंवा गावाकडे आपण म्हणतो एखादा महाराज आहे, तुम्ही पाहिलं असेल खूप की ते महाराज खूप फेमस होतात सडनली. मग त्यांच्याकडे खूप लोकांची गर्दी यायला चालू होते. मग त्यांना मॉनिटायझेशन पण होतं, त्यांना पैसे पण मिळतात त्या गोष्टीतून. मग ते एक सेकंडरी सोर्स म्हणजे की आहे की ते पण एक रिझन आहे की ते हे सगळं करतात. पण माझ्या फ्रेंडकडे असं काही रिझन नव्हतं हे सगळं करण्यामागे. आणि शी वॉज मेंटली व्हेरी स्ट्रॉंग, लाईक ॲज फर आय नो हर. मग ह्या सगळ्या गोष्टी करण्यामागचं रिझन असं काही नव्हतं तिच्याकडे, की मे बी अटेन्शन सिकिंग पण नाही म्हणता येणार आपल्याला, बिकॉज आम्ही फार बोलतो. शी यूज टू शेअर एव्हरीथिंग विथ मी, मला सगळं माहिती आहे तिचं. तर मग सो अटेन्शन सिकिंगचा तर हा पार्ट नव्हता, रूल आउट केला आम्ही. देन इमोशनल ट्रॉमा पण म्हणतो, या सगळ्या गोष्टी होतं तर काय होतं, ठीक आहे. क्वेश्चन्स आणखीन तसेच होते.
मग तुम्हाला त्या मंदिरामध्ये कळालं का असं की काय झालं होतं तुझ्या फ्रेंडसोबत, म्हणजे तिथे तुमचे काही क्वेश्चन्स सॉल्व्ह झाले की नाही झाले तिथे? नाही, तिथे काही क्वेश्चन सॉल्व्ह नाही झाले ॲक्च्युली. आम्ही जेव्हा त्या महाराजांशी बोललो, तिथे एक महाराज असतात त्या मंदिरात, तर ते बोलले की आम्ही तुम्हाला काही सांगणार नाही, बिकॉज आम्ही काही सांगितलं तर तुम्ही त्या गोष्टींवरती खूप जास्त डीप विचार करत बसतात. ओके. सो आम्ही काही सांगणार नाही, तुम्ही फक्त या, जे काही असेल तुमच्या मागे तर तुम्ही स्वतः बोलाल, फक्त तुम्हाला आरती अटेंड करायला लागतील इथे. आणि ॲक्च्युली त्या आरतीमध्ये खूप पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स होते, जे आपण म्हणजे वाईब्समध्ये मी आता बिलीव्ह करते, गुड वाईब्स बॅड वाईब्स आपण म्हणतो ना, ते ॲक्च्युली असतात. मग तिथून आलो, मग त्यानंतर मग तेच आम्ही सायकोलॉजिकल ॲस्पेक्टने विचार वगैरे केला, पण आम्हाला काही क्वेश्चन्सचे आन्सर्स भेटतच नव्हते कसेच. मग स्टील, आणि घरचे तर इकडे फार घाबरले होते की आता काय केलं पाहिजे, कुठे गेलं पाहिजे, कुठे सगळं प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल किंवा कसं. तर खूप सारे डॉक्टर्स, खूप सारे पंडित आपण म्हणतो ना, खूप सारे, हे सगळं स्टार्ट झालं. मग त्यावेळा आम्हाला एकाने एक ॲड्रेस दिला होता की तिकडे गेल्यानंतर ते सगळं सांगतात करून की काय काय नाही. ओके. तर चलो हे पण ट्राय करूया म्हणून आम्ही गेलो होतो. त्यावेळेस ते एक आजी होत्या, त्या शेतामध्ये असं एक टेम्पल होतं छोटंसं, आपण साती असरांचं मंदिर वगैरे म्हणतोस, ऐकलं असेल गावाकडे कधी, तर ते होतं तिथे. तर आम्ही गेलो, त्या आजी बसल्या होत्या तिथे, खूप सारे लिंबू वगैरे ठेवले होते, ते पूजा करत होत्या त्यांची. आणि त्यानंतर मग त्यांनी स्टार्ट केलं सांगणं की म्हणजे तिथे पहिलं तर क्युरिओसिटी मला तिथे जास्त वाढली गेली, कारण ते आम्हाला ओळखत नव्हते जास्त, पण ते आमच्याबद्दल सगळं काही ऑलरेडी सांगू शकत होते तिथे गेल्यानंतर. माझी फ्रेंड माझ्यासोबत आहे, ती माझ्या फ्रेंडबद्दल सगळं काही सांगतायत. ते एक नरेशन देत होते की तुम्ही जिकडे जाता, तुमच्या डेलीच्या रस्त्यामध्ये नदी येते का, तुम्ही नदी ओलांडून जाता का डेली, असं हे सगळं त्यांनी बोलले. मग ते सगळे पॅटर्न्स, तुम्ही कुठे गेला होतात का पाण्याच्या इकडे जवळ, असं की म्हणजे असं लेट नाईट वगैरे ते बोलायला लागले. ते सगळं सिनॅरिओ ते आम्हाला सांगत होते. आणि आम्ही यांना कसं माहिती आहे, असं होतं ना, कारण कोणाला माहिती नसतं ते. आणि मग तिथे थोडं हे झालं की अरे कसं काय कळलं यांना असं. मग ते त्यावेळेस त्यांनी पण काय सांगितलं नाही मोस्टली जास्त, फक्त हे सगळं विचारलं आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही हे पूजा करावं लागेल, ते करावं लागेल, असं त्यांनी सांगितलं. आणि ठीक आहे, असं आम्ही तिथून आलो. मग तिथून जास्त आणखीन क्युरिओसिटी वाढली गेली की कसं काय ना, एखाद्याला माहिती असेल सगळ्या गोष्टी, असं. माझी फ्रेंड तर आणखीनच घाबरली तिथून पुढे की काय काय असं. आणि मग तिथून तिच्यासोबत तर खूप हे सगळं सुरू होतं, जास्त ते ओरडणं, बडबड करणं तिचं. तिने जेवणं पूर्णपणे बंद केलं, त्यानंतर वेट रिड्यूस होणं स्टार्ट झालं. मग सगळेच फार काळजी वाटायला लागली होती तिची की काय होतं आहे करून, सो ते समजत नव्हतं. मग ती तिच्या पेरेंट्सवरती पण ओरडायला स्टार्ट झालं तिचं, ओरडणं, चिडणं, खूप चिडणं, अँगर इश्यूज खूप वाढले तिथून पुढे. सो मग हे सगळं कंट्रोलच्या बाहेर जात होतं, इट वॉज टोटली अनकंट्रोलेबल. मग काय केलं पाहिजे असं समजत नव्हतं. सो मग एक लास्ट होप म्हणून मग तिची मम्मी, म्हणजे काकू ज्या आहेत माझ्या, त्या स्पिरिच्युअलिटीमध्ये पण खूप आहेत, असं या सगळ्या गोष्टींमध्ये खूप बिलीव्ह करतात. मग ते बोलले की आपण सगळे डॉक्टर्स केलेत ऑलरेडी, डॉक्टरांनाही भेटलो आहे, थेरपिस्टकडे ती जाऊन आले होते, फ्यू सेशन्स घेतले होते, काय इफेक्ट चेंज काय जाणवला नाही त्या गोष्टीमध्ये. मग त्यानंतर ते बोलले की घाणगापूरच्या म्हणजे जे दत्ताचं टेम्पल आहे तिथे, त्यावरती फार श्रद्धा होती सर्वांची. तर त्यामुळे आपण तिथे एकदा जाऊन येऊयात, पौर्णिमेला तिथे आरती असते आणि आपण पाहतो, व्हिडिओज वगैरे पण येतात तिकडचे खूप. येस, तर ते होतं की ते खूप जागरूक देवस्थान आहे ना, सो मग तिकडे आपण एकदा जाऊन येऊयात म्हटले. मग ठीक आहे, मग आम्ही सगळं गेलो होतो तिकडे मग टेम्पलमध्ये. त्या कर्नाटकच्या इकडे आहे ते मंदिर, खूप छान मंदिर आहे तिकडे आहे. तिकडे असं 2 नद्यांचा संगम वगैरे पण आहे, मस्त आहे ते खूप तिकडे. त्यानंतर आम्ही तिकडे गेलो आणि ॲक्च्युली म्हणजे मी माझ्या एंटायर लाईफमध्ये कधीच एवढं पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स फीलच नाही केले जे मी त्या टेम्पलमध्ये फील केले. म्हणजे मी खरं सांगते, तिथून माझी स्पिरिच्युअल जर्नी थोडीफार स्टार्ट झाली आपण म्हणू शकतो. आणि त्या दिवशी खूप मोठी पौर्णिमा असते, त्रिपुरा पौर्णिमा आपण जे म्हणतो, त्याचा खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे तिकडे. तर ते खूप मोठं आरती असते, पालखी वगैरे असते तिकडे. तर ते होतं, आम्ही तिथे गेलो, ते आरती स्टार्ट झाली आणि मी विटनेस केलं ॲक्च्युली त्या दिवशी तिथे. म्हणजे की हे स्टार्ट कसं झालं मी सांगते. आरती स्टार्ट झाली, आम्ही गेलो, आरतीचा मान असतो त्यामुळे आम्ही आरतीला गेलो, तिथे थांबलो होतो आम्ही सगळे. अँड आरती स्टार्ट होते, आम्ही बघतो माझ्या साईडलाच एक फिमेल उभी होती, छोटंसं बेबी होतं तिच्याकडे, हार्डली 6-7 मंथ्स असेल, तिच्या हजबंडसोबत होते. अँड सगळ्या एज ग्रुपचे लोक ते सगळे होते आरतीमध्ये, जे बिलिव्हर्स होते ते आले होते तिथे. आणि त्यानंतर मग आरती स्टार्ट होते, माझी फ्रेंड इकडे उभी आहे, आमचे पेरेंट्स आहेत, माझेही पेरेंट्स आले होते, सगळे होते तिथे. अँड जशी आरती स्टार्ट होते
ती माझ्या साईडची लेडी आहे ना, ती एकदम ओरडायला स्टार्ट होते आरतीमध्येच पूर्ण. हो, मी त्यांच्याकडे बघते तोपर्यंत तिकडे माझी फ्रेंड पण तिचं पण स्टार्ट होऊन जातं. ती खाली पडते आणि तिथून मग ती फुल गर्दीतून तिथे त्या मंदिराच्या समोर गेट आहेत, ग्रिलचे गेट आहेत, आतमध्ये पोल्स आहेत, आतमध्ये गाभाऱ्यामध्ये. म्हणजे कसं खूप गर्दी असते प्रचंड, त्यामुळे सगळे टेम्पलमध्ये असणं पॉसिबल नाहीये. तर काही आतमध्ये गाभाऱ्यामध्ये मंदिर आणि काही आउटसाईडला असे होते. आतमध्ये ते लिटरली पोल्सवर चढले होते सगळे. हा, म्हणजे आपण म्हणतो ज्यांच्यामध्ये निगेटिव्ह वाईब्स आहेत किंवा निगेटिव्ह एनर्जी आहे ते लोक. आणि जे बाहेर आउटसाईडला होते ते लोक गेटकडे होते त्या पूर्ण. सो खूप वेगळ्या एज ग्रुपची लोक होती. आपण म्हणू शकतो की मोस्टली जर सायकोलॉजिकल असेल तर फक्त फिमेलच या गोष्टीने अफेक्ट करतात, पण तिथे मेल्स पण होते, फिमेल्स पण होते, लहान मुलंही होती, 6, 6, 7, 8 स्टँडर्डचे ज्यांचे एज ग्रुप असेल ते. एकदम एज्युकेटेड लोकही होती, जे असं एकदम स्टँडर्ड आपण म्हणतो ते दिसणारे असं आउटफिट्स आणि सगळ्या गोष्टींमधून तेही होते. सगळ्या टाईपची लोक होते तिथे. आणि म्हणजे मेजॉरिटी म्हणजे भरपूर होते, त्यातल्या सगळ्यांना असं नव्हतं, खूप कमी लोकांना हे होत होतं. पण ते फार ओरडत होते, देवाला शिव्या देत होते, कोणी गेटवर चढतंय, कोणी पोलवर चढतंय आणि बँग करते, दे आर बँगिंग देअर हेड कंटिन्युअसली. माय फ्रेंड आय एम सीइंग, ती बँग करते स्वतःचा हेड कंटिन्युअसली त्या गेटवरती. ते एक पोल तुटून येतो त्या गेटचा हातात, एवढ्या जोरात ती बँग करत होती पूर्ण. आणि ती लिटरली एका पायावर उभी होती तिथे आणि तिला त्या गेटवरती जोपर्यंत ती आरती सुरू आहे तोपर्यंत. आम्ही फक्त बघतोय. वी वर टोटली इन शॉक की काय म्हणजे हे सगळं. मी पण शॉकमध्येच होते त्या मुवमेंटला. पण त्यावेळा एक बाबा आले होते तिथे, त्यांच्या हातामध्ये ते हे असं पाण्याचा लोटा टाईप ते घेऊन आले होते. हां, ते आले होते तिथे आणि ते बोलले की काकूंना बोलले की तिला भस्म वगैरे लावा, काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका, फक्त हे लावा, असं ते बोलले आणि तिथून निघून गेले. तर काकांनी भस्म वगैरे लावलं तिथे. तरी ती एका पायावरती उभी होती गेटवरती. त्या शी वॉज बँगिंग हर हेड कंटिन्युअसली, बँग करणं सुरू होतं तिचं. आणि आम्ही थांबवलं तरी ती त्या एनर्जी किंवा सेन्सेसमध्येच नव्हती तिच्या की ती कोणाचं ऐकेल. आणि तिथे ॲक्च्युली फार लोक होते, गर्दी असल्यामुळे आम्हालाही जाऊ शकलो नाही आम्ही तिकडे. त्यानंतर जेव्हा आरती संपली देन शी स्टॉप्ड, मग ती थांबली आणि त्यानंतर शी वॉज टोटली अ नॉर्मल पर्सन. तिला काहीच आठवत नव्हतं. आणि बिलीव्हच करू शकणार नाही की जी मुलगी लिटरली 1 तास एका पायावरती उभी आहे गेटवर, ती सेकंड थिंगला जशी आरती संपली तसं त्या नेक्स्ट याला शी इज एकदम नॉर्मल. इन्स्टावर स्टोरी वगैरे टाकते मंदिराचा, एकदम नॉर्मल आहे. आणि म्हणजे एवढं आम्ही ट्रॅव्हल करून तिकडे गेलो त्यांना काही थकान नाही, काही नाही, एकदम फ्रेश, जॉली एकदम आहे तशी ती परत. आणि ते कपाळावरती लागलं होतं का तिला? काहीच नाही, बँग केल्यामुळे काहीच नाही, स्वेलिंग काहीच नाही, स्कार नाही, स्वेलिंग नाही, काहीच नाही. दॅट वॉज काइंड ऑफ अ मिरॅकल ओनली. म्हणजे मी जे विटनेस केलं त्यावेळेस तिथे, कारण थोडं तरी स्वेलिंग सूज, कारण ते लिटरली तुटण्यापर्यंत एखादं टेंगुळ वगैरे तरी येतच ना एवढ्या वेळ जर आपण बँग करतोय. काहीच नाही आणि खूप नॉर्मल होती ती त्या दिवशी. मग त्यानंतर आम्ही एक रात्र तिथं स्टे केलं गाणगापूरमध्ये. नेक्स्ट डे संगममध्ये आंघोळ वगैरे करायची असते तिथे, ते करून परत आम्ही दर्शनासाठी आलो. परत आरतीच्या टाईमलाच गेलो होतो आम्ही तिथे मंदिरामध्ये. त्यावेळेस आम्ही आतमध्ये होतो यावेळा. तर त्यावेळा आरती स्टार्ट झाली. माझी फ्रेंड एकदम नॉर्मल आहे, तिला काही नाही झालं त्यावेळा आरतीमध्ये. पण आमच्यासोबत एक लहान मुलगी होती लाईनमध्ये, 6-7ची असेल, तिला असं स्टार्ट झालं परत की ती रडतीये, ओरडतीये, हे करत ती आतमध्ये जाते गाभाऱ्यामध्ये असं. मग तिचे वडील होते आमच्यासोबत, त्यांनी आम्हाला सांगितले की दिस इज 6-7 टाईम आम्ही आलो आहे. आणि ते वायझॅगवरून आले होते साऊथ इंडियामध्ये. एव्हरी पौर्णिमेला वगैरे तिकडे येतात. तर असं मग ते त्यांनी सांगितले की त्यांची जी मुलगी आहे ती घरामध्ये फार चिरकते, ओरडते रात्रीचं, असं तिला त्रास होतो काहीतरी. सो ते काय ते पण नाही माहिती. मग तिथं गेल्यानंतर तर खूप क्वेश्चन्स आणखीन वाढले मनात की काय असेल. इमोशनल पार्ट आपण म्हणतो, पण सगळ्या एज ग्रुपच्या डिफरंट एज ग्रुपच्या लोकांना आहे तो. मग त्यानंतर आम्ही येताना आम्हाला ते महाराज परत भेटले तिथे, ते ज्यांनी भस्म दिला होता ते. येस, ते परत भेटले. आणि त्यांच्याशी बोलताना त्यांनी आम्हाला परत तेच सांगितलं की तुम्ही कुठे पाण्याच्या इकडे गेला होतात का, आणि तेच सगळं ज्या आजीने आम्हाला सांगितलं होतं ना त्याच सगळ्या रिपीट गोष्टी यांनी पण सांगितल्या. पण त्यांच्या दोघांचं काही कनेक्शन नव्हतं, तरी पण एकच गोष्ट कसं काय सांगू शकतात ना. हा पण एक क्वेश्चन मार्क होता की कसं काय, टेलिपॅथी तर नाही झाली यांची, असं पण नाही. ठीक आहे, त्यावेळेस आम्ही फारच घाबरलो होतो सगळे.
मग त्यांनी आम्हाला परत सांगितलं की हे म्हणजे तुम्ही ओलांडलं गेलो होतं काहीतरी तिकडे जेव्हा आम्ही गेलो होतो कोकणामध्ये ट्रिपला तेव्हा. लिंबू वगैरे ओलांडला असेल. हा लिंबू किंवा काही असं असेल म्हणजे जे काही असेल. ते ओलांडण्यात आलं होतं. असं करून मग ते प्रोसेस सांगितली. ते पूजा वगैरे केल्यानंतर नाव शी इज बेटर नॉर्मल असं आहे. तर ते असे सगळे इन्सिडेंट होते. मग त्यांनी असं सांगितलं का म्हणजे काही कळणी झाली होती किंवा भूतबाधा झाली असेल असं काही? त्या टाईप्समध्ये निगेटिव्ह एनर्जीज पूर्ण ओलांडण्यात आलं होतं जे कोकणामध्ये मोस्टली होतात ना अशा गोष्टी. हा आपल्याला माहिती आहे कोकण म्हणजे भूतांचा असा अड्डा आहे तो एक. येस. तर असं मग तेव्हापासून आम्ही खूप केअरफुल आहोत की अशा निगेटिव्ह वाईब्स कुठेही असू शकतात. जनरली आपण फार इग्नोर करतो या सगळ्या गोष्टींना. आणि ते दर्गामधल्या बाबांनी जे डूज अँड डोंट सांगितले ते फॉलो करताय का तुम्ही? फॉलो करायचा प्रयत्न करतो अजून पण कुठेतरी पूर्णपणे. नाही पण ते असतात त्या गोष्टी म्हणजे ते बोलतात ना परफ्यूम लावून नाही जायचं ते असं. म्हणजे आता मी जेवढं म्हणजे माझं तुला माहिती मी किती वाचन केलं याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये असं मी वाचलं होतं की जेव्हा आपण इत्र लावतो म्हणजे परफ्यूम तर ते भूतांना सेन्स होतात त्या गोष्टी. म्हणजे ते इत्र सेन्स होतं तर ते ज्यांचा इत्र त्यांना आवडतो ना ज्यांचा परफ्यूम त्यांना आवडतो ना ते त्यांच्या मागे लागतात. मग त्यांना पजेस करतील किंवा मग त्यांच्या त्या ऑरामध्ये ते निगेटिव्ह म्हणजे त्यांचा जो पॉझिटिव्ह ऑरा असतो त्याला ते निगेटिव्ह एफेक्ट करतात. आणि केस मोकळे सोडतो तर आता कसं होतं आपला केस कधी कुठे पळतो आणि तुला माहिती आहे केसामध्ये DNA असतो. करेक्ट. म्हणजे केस आपला एक बॉडीचा पार्ट आहे ना तो. आपल्या बॉडीचं कोणतं दुसरं अंग नाही पडत बाहेर फक्त नख आणि केस असतात. म्हणून असं बोलतात पण की नख कट केल्यानंतर पण ते एका कागदामध्ये बांधूनच फेकायला पाहिजेत. केस पण आपण कधी असं आता बघ म्हणजे आपण बघतो आपल्या आजी वगैरे लोक ते केस विंचरायचे तर ते कंगव्यातून काढून असं त्याचा असा गोळा बनवायचे आणि त्याला असं थोडंसं असं थुकायचे त्याच्यावरती असं थू करून मग फेकायचे. तर ते असं बोलतात की त्याला जेव्हा आपण थुकतो ना तर तो दूषित होऊन जातो. मग तो कोणी एका म्हणजे जे लोक ब्लॅक मॅजिक करतात ना ते लोक त्याला यूज नाही करू शकत. ज्याच्यावरती थुकलेलं असतं ना त्याला यूज नाही करू शकत. करेक्ट. म्हणून मग त्या प्रॅक्टिसेस ते लोक फॉलो करायचे. म्हणजे हे तर मला मी कुठे होतो रे राहायला मी होतो समवेअर गेलो होतो तर तिथे मी एका जणाला विचारलं होतं म्हणजे आमच्या रिलेटिव्हमध्येच आहेत ते कोणतरी लागतात माझ्या आजीच लागतात असं खूप एजेड आहेत. तर त्यांना मी विचारलं होतं की तुम्ही असं का म्हणजे मी सारखं त्यांना बघायचं होतं तुम्ही का असं म्हणजे थुकता का त्याच्यावरती. मग ते बोलायचे की अरे ते म्हणजे तुझ्या मागे भूत नाही लागत जर तू तसं काही केलं तर. करेक्ट. पण जयेश मला तुला एक क्वेश्चन होता म्हणजे मी तुझे फार पॉडकास्ट पाहिलेत ऑलरेडी पण. विचार ना. तर त्यानंतर आपण जे म्हणतो हे जे ओलांडण्यात येतं वगैरे म्हणजे आपण जे लिंबू मिरची असं तर रोडवर कितीतरी पडलेले असतात डेली आपण जे इग्नोर करून असंच 100 वेळा तरी जातो त्यावरून. मग त्यांनी पण असं काही होतं का? त्याने होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे कसं असतं बघा आता जे लिंबू मिरची असतं ना ते आपण याच्यासाठी लावतो घराच्या बाहेर की ज्या बाहेरच्या ज्या निगेटिव्ह एनर्जीज आहेत त्याचा काही इफेक्ट नको पडायला म्हणजे त्याचा प्रभाव नको पडायला आपल्या घरावरती. आणि लिंबू मिरची काय करतं म्हणजे एक लिंबू आणि मिरची कसं असतं ते खूप दिवसपर्यंत फ्रेश राहतात म्हणजे एक आठवडाभर तरी जर त्यांना आपण उघड्यावर जरी ठेवलं तरी पण. त्यामुळे ते यूज करतात. आता बघ बाकी कसं तू टोमॅटो वगैरे बाहेर ठेव तर ते लिंबू आणि मिरचीमध्ये कसं भरपूर म्हणजे मात्रामध्ये वॉटर असतं मग ते ॲब्झॉर्ब करून घेतात ते निगेटिव्ह एनर्जीज. बाकी जर दुसरे जर आपण व्हेजिटेबल्स यूज केले तर ते काही 2-3 दिवसानंतर ते सडून जातात. त्यामुळे लिंबू मिरची यूज करत होत्या अगोदरपासून म्हणजे एवढ्या जुन्या एजपासून ते यूज करतात आणि त्याच्यामध्ये ते ॲब्झॉर्ब होतं. पण आता कसं होतं आता एवढे घर आहेत आधी एवढं पॉप्युलेशन नव्हतं आधी असे कॉन्क्रीट आणि म्हणजे आपण म्हणतो डांबरचे रोड्स नव्हते. मग हे लोक काय करायचे यांच्या झोपडीच्या बाहेर जे लावायचे ना हे काढून रोडवरती फेकायचे आणि ते डिकम्पोज ते मातीमध्ये मिसळून जायचं. आता काय होतं ते कॉन्क्रीटच्या रोडवर फेकतात ते डिकम्पोजच होत नाही ते पळून राहतं तिथे. त्यामुळे मग ते आपल्याला दिसतं असं सारखं इकडे तिकडे. अगोदर ते दिसायचे नाही. अगोदर ते काढून फेकले की ते म्हणजे एक तर मातीत मिसळून जायचे किंवा मग पाण्याने वाहून जायचे ते. पण असं नाही म्हणता येईल म्हणजे की सगळ्यांमध्येच असतं पण मोस्टली आपण अवॉइडच करायला पाहिजे. आपल्याला जर दिसतंय जर अनइंटेन्शनली आपलं लक्ष नाही आहे आणि आपण त्याला ओलांडलं तर ठीक आहे. पण जर आता तुझं लक्ष आहे तुला माहिती आहे आणि तू त्यानंतर जर त्याला ओलांडलं तर मग तुझ्या माइंडमध्ये पण सुरू राहतं की अरे मी ते ओलांडलं. मग जर तुझ्यासोबत काहीही चुकीचं घडलं किंवा तुला असं लगेच संताप येतोय लगेच असं वैतागलेलं वाटतंय तर मग तुला असं वाटेल की अरे मी ते ओलांडलं होतं मग त्याच्यामुळे तर नाही होतं माझ्यासोबत असं. ते एक सायकोलॉजी बिल्ड होते. बरोबर.
पण मोस्टली जर दिसत असेल, आता आपण बघूनच चालतो ना, दिसत असेल तर त्याला म्हणजे अवॉइडच करायचं नाही, त्याच्याकडे म्हणजे त्याला ओलांडायचं नाही, साईडने निघून. ऍक्च्युली आजकाल रील्स पण फार येतात नाही, गाडी जाते, लिंबू मिरची होते, भूत मागे, रील्स ते रील्स फार येतात, त्यामुळे विचारलं मी, बाकी काही नाही. बाकी काय. आणि ते गाणगापूरचे मी पण भरपूर म्हणजे असं ऐकून आहे, भरपूर स्टोरी. मी कधी गेलो नाही त्या मंदिरामध्ये, म्हणजे मला जायचं आहे माझ्या बकेट लिस्टमध्ये. येस. तर म्हणजे माझं असं होतं की मला देवदर्शन तर करायचंच आहे ऑब्व्हियसली, आणि मला ते पण एक्सपिरियन्स करायचे की म्हणजे लोक कसे तिथे बिहेव करतात. म्हणजे मी बघितलं आहे आता नॉर्मली, मी 1-2 असे माझे आहेत ओळखीतले लोक की जे झाले होते, त्यांना ज्यांच्या कळणी झाली होती किंवा ते असे पजेस झाल्यासारखे बिहेव करायचे. आता ते खरोखर करत होते की नाही हे मला माहिती नाही, पण मी त्यांना बघितलं आहे की ते एका वेगळ्या टोनमध्ये बोलत आहेत. बरोबर. तर आणि कोणा करणी झाली आहे किंवा कोणामध्ये भूत, म्हणजे असं आपण म्हणतो ना देवी आल्यासारखं. आता मी अगोदर कसं होतं, मी माझ्या मम्मीसोबत जायचो मंदिरामध्ये, तर मी देवीच्या मंदिरामध्ये बघितलं की बायांच्या अंगामध्ये देवी येते, तर ते कसे म्हणजे ते कसे वागतात वगैरे सगळं त्यांचं बघितलं होतं. ते गाणगापूरचा पण मला एक्सपिरियन्स करायचा आहे, त्यासाठी जाईलच मी लवकरच. माझ्या मित्रांनी मला एक स्टोरी सांगितली होती की त्याच्या मित्रासोबत झालं होतं असं की त्याने काय केलेलं चुकून, म्हणजे काय झालं, ते रात्रीच्या टाईमला तो जात होता कुठून तरी, आणि त्याला रोडच्या साईडला ना असं भरपूर सारं असं दिवे वगैरे लावलेले दिसले त्याला. दिवे म्हणण्यापेक्षा असं मेणबत्त्यासारखं दिसलं. आणि त्यांच्या घराचा रोड जो होता तो असा खूप जास्त डिम लाईटचा रोड होता. तिथे असे स्ट्रीट लाईट्स पण भरपूर अंतरावर. आता कसं स्ट्रीट लाईट एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर असतात, तिथे तसं नव्हतं. म्हणजे या टर्नला जर एक स्ट्रीट लाईट असेल ना, तर नेक्स्ट स्ट्रीट लाईट डायरेक्ट पुढच्या टर्नला असेल. त्याच्यामध्ये त्याला असं दिसलं काहीतरी. मग त्याने गाडी थांबून बघितलं, ते त्याला तिथे दिसलं असं बाहुली ठेवलेली आहे, बाहुलीच्या अवतीभोवती पूर्ण चॉक पावडर पडलेला आहे, लिंबू वगैरे, असं पूर्ण त्याला समजलं की इथे कोणतरी काहीतरी कळणी वगैरे केलेली आहे. आता याने काय म्हणजे याने त्याला हात लावला, आणि त्यानंतर फक्त असं बघायसाठी की काय आहे, म्हणजे असं हात लावून बघितलं त्याने. त्यानंतर त्याला मग त्याला असे स्वप्न पडायला लागलेत, भरपूर सारे असे चुकीचे स्वप्न. म्हणजे त्याला त्याच्या स्वप्नामध्ये त्याचं मित्रांबद्दल चुकीच्या गोष्टी दिसायला लागल्या, की कोणाचा ॲक्सिडेंट होतोय किंवा कोणी मरतंय किंवा भांडणं होणार आहेत. मग तो असा खूप त्याच्या मित्रांना पण बोलायचा की अरे मी आज स्वप्नामध्ये असं बघितलं की तुझा ॲक्सिडेंट होणार आहे. मग ते पण त्याला बोलायचे की काय पण बोलतो, असं चुकीचं बोलायला पाहिजे का, म्हणजे निगेटिव्ह गोष्टी आपण नाही करायला पाहिजे ना. पण मग त्याला त्या गोष्टी वाढत गेल्या खूप. त्याला ते निगेटिव्ह गोष्टी, म्हणजे त्याला असं तो विचित्र वागायचं नाही, पण त्याला दिसायच्या. तो झोपला, त्याला भीती वाटायची झोपायला पण, की जर मी झोपलो तर मला काहीतरी चुकीचं दिसणार आहे, असंच त्याला व्हायचं. आणि मोस्टली असं त्यासोबत झालेलं होतं की त्याला म्हणजे असं एक्सपिरियन्स आलेले होते की अरे हे तर मी अगोदर मला माहिती होतं की हे होणार आहे, देजावू टाईपमध्ये. म्हणून मग तो जास्त कॉशियस व्हायला लागला. आणि तो कसं असं म्हणजे तो इकडचाच होता, आपला महाराष्ट्राच्या साऊथमधला होता तो, कुठला तरी लातूर नाही, नांदेड साईडचा होता तो कुठला तरी. तर मग तो पण गेला होता गाणगापूरला. आणि म्हणजे माझ्या मित्राने जेव्हा मला नरेट केला, तो पण ते बोलला की तो म्हणजे लिटरली त्या रेलिंगवरती पूर्ण चढला होता वरती, आणि सेम जसं तुम्हाला सांगितलं की हेड बँग करत होता, तो पण तसाच. तो लिटरली देवापुढे काहीही बोलायचा उद्धट, म्हणजे आपण एका मित्राला कसं डायरेक्टली बोलतो ना, तसं तो देवाला बोलायचा. तिथे तसं फार आहे, देवाला शिव्या देतात लिटरली. हां, आणि त्या सगळ्या गोष्टी. आणि ते म्हणजे त्यांनी काय केलं, पहिल्या दिवशी ते गेले आणि तरी पण त्याचं असं पूर्णपणे नव्हतं लॉस झालं. मग तिथे गाणगापूरला जो भस्माचा पर्वत आहे बघ, भस्माचा पर्वत आहे, तिथे पण तिथे ते गेले होते सेकंड टाईममध्ये. म्हणजे त्यांनी आरती पण केली आणि तिथे गेले. मग तिथे काय झालं, याच्या आईने त्याला ते भस्म वगैरे लावून दिला होता, पूर्ण बॉडीवरती लावला होता, म्हणजे कपाळावर, मानेवरती, हाताला वगैरे, छातीला वगैरे लावला. आणि त्याच्यानंतर मग त्याने मंदिरामध्ये असं लोटांगण घेतल्यासारखंच केलं पूर्ण नेक्स्ट आरतीला. पण मग त्याच्यानंतर मग तिचं पूर्ण निघून गेलं होतं बॉडीमधून जे काय होतं ते. करेक्ट. माझं पण आहे, मी जेव्हा भस्माच्या डोंगरवर गेले होते ना, तेव्हा मी पाहिलं तिथे ना एका मुलाला लिटरली आपण साखळ म्हणतो ना आपण, साखळी वगैरे, त्यांनी पूर्ण बांधून ठेवलं होतं तिथे. तो खूप काही पण म्हणजे बडबडत होता, गाणे गात होता असं. काय माहिती काय होतं ते, पण असं म्हणतात की जे पण लोक पजेस्ड आहेत किंवा ज्यांच्यावरती करणी असे प्रकार झालेले आहेत त्यांना तिथे असं ठेवतात म्हणून. म्हणजे भस्माच्या डोंगरावरती ठेवतात असं. ओके. म्हणजे मी ते पाहिलं होतं तिथे. आता तुझी फ्रेंड नॉर्मल आहे? हां, शी इज नॉर्मल ना, आता एकदम नॉर्मल आहे.
मग त्यानंतर तुम्ही गेले होते म्हणजे परत मंदिरामध्ये गेले त्या गोष्टीसाठी की फक्त दर्शनापुरताच गेले? दर्शनासाठी गेलो होतो आम्ही नंतर. मग आता तुला असं वाटतं का की म्हणजे भूत असतात किंवा कळणी, ब्लॅक मॅजिक या गोष्टी असतं? म्हणजे थोडंफार कुठेतरी बिलीव्ह होतं की बाबा नाही, आपले जे अँसेस्टर्स होते ते सगळ्या गोष्टी करायचे, त्यामागे पण एक काही ना काहीतरी एक असतं, रिझन असतं. तर पूर्णपणे आपण निग्लेक्ट नाही करू शकत सगळ्या गोष्टी. कुठेतरी थोडंफार अंधश्रद्धा नाही, पण थोडीफार श्रद्धा तरी ठेवली पाहिजे. ते बोलतातच ना, जिथे देव आहे तिथे भूत आहेतच. जिथे पॉझिटिव्ह एनर्जी आहे तिथे निगेटिव्ह एनर्जी आहेतच. प्लस मायनस ते कोलाइड होणारच, तेव्हा ॲक्शनचं रिॲक्शन येणार. तेच तिथे म्हणजे मी म्हणते जे मंदिरात जे फील झालं ते ॲक्शनचं रिॲक्शन येतं तिथे, जेव्हा पॉझिटिव्ह एनर्जीचे व्हायब्रेशन आणि निगेटिव्ह एनर्जीचे व्हायब्रेशन्स कोलाइड होतात. कसं असतं, आपल्याला जेव्हा या गोष्टी आजी आजोबांसारखी लोक सांगतात त्यावेळेस आपण बिलीव्ह नाही करत या गोष्टींवर. आपल्याला असं वाटतं की ठीक आहे, हे बिलीव्ह करतात अशा गोष्टींवर. पण जेव्हा एक एज्युकेशनल पार्ट म्हणजे त्यामागे येतो आणि एक सायंटिफिक पार्ट आपण म्हणतो अप्रोच आणि एक स्पिरिच्युअल अप्रोच, हे जेव्हा मिक्स होऊन मग आन्सर्स येतात त्यावेळेस आपण मग कुठेतरी आहे काहीतरी बिलीव्ह करू शकतो. करेक्ट. आता मी म्हणजे माझ्या रीडिंगमध्ये जेव्हा स्टोरीज येतात भरपूर वेगवेगळ्या, आता मी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती वाचतो. जसं मी गुगलवरती पण वाचतो, मोस्टली मी रेडिटवरती वाचतो, किंवा मग कधी कधी मला पिंटरेस्टवरती पण स्टोरीज येतात की क्लिक केल्यानंतर आतमध्ये स्टोरीज असतात भरपूर. तर त्या स्टोरीज वाचल्यानंतर मग माझ्या पण माइंडमध्ये असे भरपूर प्रश्न येतात की आता मला अगोदर माहिती नव्हतं की किती प्रकारचे भूत असतात. मला फक्त माहिती होतं की भूत असतात आणि म्हणजे 2 प्रकारचे भूत, एक आपण म्हणतो एक मेल भूत आणि फिमेल भूत, भूत आणि भूतनी, बस या 2च गोष्टी माहिती होत्या. जेव्हा मी ते रीड केलं तेव्हा मला कळालं की त्या भूतांमध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. मग जिन असतात, चेटकीन असतात आणि मग मुंजा एक प्रकार असतो. असे मग त्या रीडिंगमुळे तो आपला जो स्पेक्ट्रम असतो, ब्रह्मराक्षस म्हणजे मुंजा, आय गेस ते एकच पार्ट आहे ना, ते ऑलमोस्ट सेम आहे म्हणजे. तर मग ते कसं ते रीडिंग थ्रूच आपला तो जो स्पेक्ट्रम आहे तो ब्रॉड होतो की काय असतं. मला असं वाटतं ब्रह्मराक्षस, मग पिशाच, हे सगळ्या टाइप्स आहेत त्यामध्ये पण. जसं मी माझ्या लास्ट पॉडमध्ये सांगितलं होतं की मी जेव्हा वाराणसीला गेलो होतो तेव्हा मला तिथे एक अघोरी बोलला होता की माझ्या मागे पिसाच होता कोणीतरी, त्यामुळे मला ते डॉग्स जे होते ते सर्कल करून थांबले होते. तर ते ॲक्च्युली माझ्यावरती भुंकत होते की त्या पिसाच्यावरती भुंकत होते तेच मला कळालं नाही, कारण त्यांनी मला हार्म नव्हतं केलं. बरोबर. ते इतके जर ती म्हणजे 20-25 जर डॉग्स असतील तर ते इझिली मला हार्म करू शकत होते, पण त्यांनी काहीच केलं नव्हतं ना तेव्हा. तर तो पण एक प्रकार असतो, पिसाच असतात. आणि आपल्याला माहिती नाही आता म्हणजे असं, म्हणजे मी आधी या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत की वॉटर हा जो असतो सगळ्यात बेस्ट वे असतो भूतांसोबत आपला कॉन्टॅक्ट होण्याचा. तर ते तुमच्या केसमध्ये पण होऊ शकते की तुम्ही पौर्णिमेला गेले तर पौर्णिमेच्या टाइमला वॉटरवरती मूनचा सगळ्यात जास्त इफेक्ट असतो. बरोबर. मून एनर्जी हाय असते. मून एनर्जी हाय असते, मग त्यामुळे वॉटरवरती, आणि आपल्या बॉडीमध्ये पण 70% वॉटर असल्यामुळे आपल्यावर पण मूनचे म्हणजे जो इफेक्ट आहे तो होतोच. बरोबर. तर त्यामुळे पण होऊ शकतं की म्हणजे ते जे कळणी वगैरे केलेले असतात त्या पण तेव्हा त्यांचा पण जो इफेक्ट असतो तो हायएस्ट असतो तेव्हा. हो. त्यामुळे मोस्टली पौर्णिमा आणि अमावस्याला जास्त केअरफुल राहायला पाहिजे. म्हणून त्याचा तो महत्व त्यासाठीच आहे ना. नाही तर मग काय, मूनचे फेड्स जशी पौर्णिमा आहे, जसं बाकीचे दिवस आहे तसाच मून आहे ना तो पौर्णिमा आणि अमावस्याला पण. करेक्ट. सो थँक्यू रक्षा. कसं वाटलं तुला या पॉडकास्ट? मला फार छान वाटलं. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. तुझा फर्स्टच पॉडकास्ट होता ना. येस. सो थँक्यू गाईज. तुम्हाला पॉडकास्ट कसं वाटलं हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आणि प्लीज शैतान स्टोरीज या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडे पण जर अशा काही स्टोरीज असतील तर तुम्ही आमच्या चॅनलवरती ॲज अ गेस्ट येऊ शकता. त्या रिगार्डिंग एक गुगल फॉर्म आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे, तो प्लीज फिल करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. थँक्यू.